अधिसूचना झाली, सूचना हरकती आल्या, त्याच्यावर प्रक्रिया झाली, काही मंडळी हायकोर्टात गेली, हायकोर्टाने त्यांचं म्हणणं मान्य नाही केलं। मुख्यमंत्री महोदय आपल्याला ती दुसरी जी अधिसूचना आहे तेवढी अधिसूचना लवकरात लवकर काढली तर निश्चितपणे प्रचंड मताधिक्य। दादा इतक्या लोकांच्या समोर सांगतोय, तुम्ही ती दुसरी अधिसूचना काढून देवाची रोळी फुरसुंगी नगर परिषद जाहीर केली, तुमच्या मतदानात पाऊस पडेल, पाऊस मतांचा। बरोबर की नाही? बरोबर की नाही? बारामतीच्या 29 जिरायती गावांना, आता मी मंत्री होतो, थोडीफार बुद्धी असल्यामुळे एक चांगली कल्पना मला सुचली। आजही त्या 29 गावांना दादांच्या मतदारसंघातील अडचण आहे। खरं म्हटलं त्या अधिकाऱ्यांची कामं होती त्या काळात, याचा विचार करून मार्ग काढायला। नीरा नदी आपली भीमेला मिळते कुठे? उजनीच्या खाली। किती कहर दुष्काळ असला तरी भाटगर, नीरा देवदार आणि वीर मधून कमीत कमी 25 टीएमसी पाणी वाया जाते, भीमेला मिळते आणि भीमेतून कर्नाटकात जाते। आणि म्हणून या 29 गावासाठी कोणत्याही बॅरेजवरून आपण नीरा नदीतून पाण्याचं पुनर्नियोजन करून 2-3 टीएमसी जरी पाणी उचललं आणि ते करेमध्ये टाकलं आणि करा भरून ठेवली 10-12 किलोमीटर, दोन्ही बाजूला विहिरी चार्ज होतील आणि शेतकऱ्यांचं बागायत होईल। एखाद्या ठिकाणी उपसा सिंचन करून उंच ठिकाणी, जसं आता शिंदवणीला आपलं डिस्ट्रीब्युशन चेंबर आहे, तशा चेंबरमध्ये पाणी टाकलं तर 29 गावांना ग्रॅव्हिटीने पाणी मिळेल, दुष्काळ कायमचा संपेल। आणि म्हणून ही योजना देखील मी मागणी केली की अधिकाऱ्यांना सांगून ती प्रस्तावित करावी। भोर तालुक्यामध्ये 1993 साली उतरोली गाव आहे, माझंच मूळ गाव आहे शिवतरेंचं, त्या उतरोलीला 750 एकर MIDC शिक्के पडले। आज तागायत भूसंपादन नाही, काही नाही। 2009 साली प्रचाराच्या सभेत सांगितलं गेलं होतं की प्रचार